नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आतली बातमी, तुमचा आवडता सेगमेंट. आज शुक्रवार, त्यामुळे आज काय आतली बातमी सांगणार आहे नक्की सांगतो. मित्रांनो, वस्त्रहरण या नाटकानं इतिहास घडवला. वस्त्रहरण नाटक म्हटलं की अर्थातच आपल्या डोळ्यासमोर येतात ते तात्या सरपंच आणि ती भूमिका साकारणारे मच्छिंद्र कांबळी. हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल. आणि आता या नाटकाचा 5336वा प्रयोग होणार आहे जुलै महिन्यामध्ये. आणि आता तात्या सरपंच या भूमिकेत कोण आहेत माहितीये? सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले ही भूमिका साकारणार आहेत. आपण त्यांच्या टीमला शुभेच्छा देऊया. कुटुंब कीर्तन हे नाटक रंगभूमीवर लोकप्रिय होत आहे. या नाटकामध्ये संकर्षण कराडे, वंदना गुप्ते आणि तन्वी मुंडले यांच्या प्रमुख भूमिका आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. पण आता तन्वीनं या नाटकातनं एक्झिट घेतलेली आहे आणि आता त्या जागी तन्वीची जी भूमिका आहे ती नुपूर चितळे ही अभिनेत्री साकारणार आहे. नुपूर चितळे हिला आधी आपण रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये बघितलेलं आहे. संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार हे अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात आणि आता ते जाहीर झालेले आहेत. अर्थात सगळ्यांची नावं आपण घेत नाही आहोत, पण सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे हे संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. आपण या सर्वांचं अभिनंदन करूया. मित्रांनो, नाटकावर आधारित चित्रपट म्हणजे ते त्या नाटकाचं माध्यमांतर. साखर खाल्लेला माणूस हे नाटक रंगभूमीवर लोकप्रिय झालं आणि आता साखर खाल्लेला माणूस हा चित्रपट सुद्धा 7 एप्रिल 2027 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये समीर चौगुले, ऋतिका श्रोत्री, सोनाली कुलकर्णी, अजिंक्य राऊत आणि अनेक कलाकार भूमिका करत आहेत. गारंबीचा बापू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात ते अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर. गारंबीचा बापू हे नाटक देखील आलं होतं, त्याच नावाचा चित्रपट देखील आला होता आणि आता नुकतंच गारंबीचा बापू गोष्ट एका वाघाची या आगामी चित्रपटाचं पोस्टर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. अर्थात गारंबीचा बापू ही भूमिका कोण करणार आहे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याच्याबद्दल आपल्याला कळेलच. पण नव्या स्वरूपातला, नव्या दमाचा हा गारंबीचा बापू कसा असणार याची उत्सुकता ही प्रेक्षकांना असणारच आहे. आत्ताच आपण नाटकांबद्दल बोललो, आता चित्रपटांकडे वळूया. सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात काही चित्रपट सापडतात आणि मग त्यांचं प्रदर्शन लांबणीवर होतं. 29 मेला खरं तर द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण सेन्सॉर बोर्ड कडून काही बदल त्यांना सुचवले गेले आणि त्यामुळे या चित्रपटाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली. सेन्सॉर बोर्डनी सुचवलेले कट्स हे त्याप्रमाणे सादर करण्यात आले असून आता आजच म्हणजे 12 जूनला द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होतोय. मंगेश देसाई, उषा नाडकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मित्रांनो, मालिका विश्वात सुद्धा अनेक घडामोडी होत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ एका नवीन भूमिकेतनं, महत्वाच्या भूमिकेतनं आपल्या समोर येत आहेत. झी मराठीवरती 15 जून या दिवसापासून सुरू होते मालिका कृष्णाईच्या लेकी आणि अर्थात त्यात मध्यवर्ती भूमिकेत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ. मित्रांनो, काही मालिका या उत्कृष्ट असतात, पण काही कारणास्तव त्या अचानकपणे बंद देखील होतात. स्टार प्रवाहावरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही अतिशय लोकप्रिय मालिका, पण ही मालिका याच आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेते आणि त्यामुळे सर्वजण भावुक झालेले आहेत. मालिका अचानकपणे बंद होते, त्याची काय कारण आहेत माहित नाही, पण अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिलेली आहे की गोष्ट अजून संपलेली नाही. मालिका जरी त्या चॅनलवरती ऑफ एअर जाणार असली तरी लवकरच ती आपल्या भेटीला येणार आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या कथानकाचं पुढचं शूटिंग हे 13 जून पासून म्हणजे उद्यापासूनच सुरू होणार आहे असं आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिलेलं आहे. काही झालं तरी ही गोष्ट मी पूर्ण करणारच असं सुद्धा ते एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा ही सध्या दणक्यात सुरू आहे श्री शिवाजी मंदिर येथे आणि 18 जून पर्यंत हे नाटकाचे प्रयोग चालणार आहेत. खूप सुरस आहे त्यामध्ये. भूमिका, कुटुंब कीर्तन, ठरलंय फॉर एव्हर, सविता दामोदर परांजपे अशी अनेक नाटकं त्यामध्ये आहेत. आता बघूया या सगळ्यांमध्ये बाजी कोण मारता येते ते आपल्याला लवकरच कळेल. तुर्तास इतकंच. आतली बातमी हा सेगमेंट कसा वाटतोय, हा एपिसोड कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.